जातीय जनगणनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। मोदी सरकारने बुधवारी 30 एप्रिल रोजी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला। जातीय जनगणना करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच अन्य नेत्यांनी मोदींकडे मागणी केली होती। ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तर वैयक्तिक आणि पत्राद्वारे मोदींकडे जातीय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता। अखेर त्यांच्या मागणीला यश आलं आहे। स्वतंत्र भारतातली ही पहिली जातीय जनगणना असणार आहे। येणाऱ्या काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत। त्या अनुषंगाने केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। राजकीय विश्लेषकांच्या मते मोदी सरकारने ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने त्याचा फायदा भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला नक्की होईल। पुढच्या वर्षी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत। त्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला या निर्णयाचा फायदा होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे। काँग्रेस पक्षासह इतर पक्ष जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडत होते, मात्र आता त्यांच्याकडे यावर बोलण्यासाठी काहीही उरलं नाही। जातीय जनगणना म्हणजे काय तर देशात असलेल्या जातींची आणि त्या जातींमध्ये विभागलेल्या लोकांची आकडेवारी एकत्रित संकलन करणे। यामुळे एखाद्या वर्गाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्थिती माहिती मिळू शकेल। एखादा वर्ग खूप मागासलेला असेल तर त्यांना पुढे नेण्यासाठी सरकारला योग्य तो कार्यक्रम हाती घेऊन त्या वर्गाला मदत करता येईल। जातनिहाय जनगणनेचे काही तोटे आहेत तर काही आव्हान देखील आहेत। जातनिहाय जनगणना करायची म्हटल्यावर ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल। मुंबई तकने दिलेल्या वृत्तानुसार जातनिहाय जनगणनेमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची भीती विरोधकांना वाटते। समाजात तणाव आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो। जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये बदल करावे लागतील, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढू शकतो। शेवटचं पण महत्त्वाचं, विश्लेषकांच्या मते सर्वाधिक दुरुपयोग हा राजकीय लोक करू शकतात। निवडणुकीच्या वेळी वोट बँक बनवण्यासाठी जातनिहाय जनगणनेचा वापर ते करू शकतात। नेहमीप्रमाणे ठराविक जातीतील लोकांना एकत्रित करून आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा कल असतो। मोदी सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेवर राहुल गांधी म्हणाले की मोदी सरकारला जातनिहाय जनगणना करावीच लागेल आणि ती आम्ही करूनच घेऊ, हे आमचं विजन आहे। पुढे ते हे पण म्हणाले की जातनिहाय जनगणना ही विकासाचा नवा अध्याय आहे। राहुल गांधी यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपलं म्हणणं व्यक्त केलं आहे। महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की जातनिहाय जनगणना झाल्यानंतर सर्वच प्रश्न सुटतील आणि गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात ओबीसींचा असलेला बॅकलॉग भरून काढण्यासह सर्वांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास आहे। त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो।